विदर्भ न्यूजची विशेष बातमी। गुंठाभर जमिनीचा 7/12 सहज मिळणार। तुकडा बंदी कायदा रद्द करणार। महसूल मंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। शहरी भागांमध्ये गुंठ्यात जमिनी खरेदी विक्रीसाठी डोकेदुखी ठरणारा 78 वर्षापूर्वी केलेला तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात येणार आहे, याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे। कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं, मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही। मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकाम आहे ते कायदेशीर होत नाही, कारण MRTPचंही उल्लंघन झालं, त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे। आणि खऱ्या अर्थाने तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जे काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी, त्याचे तुकडे जास्त पडू नये, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा 1947चा कायदा। खरं तर 1991 नंतर झपाट्याने शहरीकरण झालं। घरांसाठी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। मात्र आता शासनानं तुकडाबंदीचा कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे। 78 वर्षापासून छोट्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेला तुकडाबंदीचा कायदा काय आहे बघूया। तुकडाबंदीनुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन खरेदी विक्रीला बंदी होती। आता शहरी भागामध्ये 1 गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी विक्री करता येणार। 1 जानेवारी 2025 पूर्वी झालेल्या व्यवहारांची सुद्धा पुन्हा रेकी करणार। राज्यातल्या तब्बल 50 लाखापेक्षा जास्त लोकांना याचा लाभ होणार। ग्रामीण भागामध्ये जिरायतीसाठी 20 गुंठे, बागायतीसाठी 10 गुंठ्यांची मर्यादा टाकलेली आहे। कृष्णा लोटे, विदर्भ न्यूज, मुंबई।